महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम्। जे जे काही भगवद्गीतेतले विशेष श्लोक आहेत ते सगळेच निवडून आपण इथं नित्यपाठामध्ये ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये हा महात्म्यांचं वर्णन करणारा श्लोक आहे। महात्मानस्तु याच्याबद्दल तू म्हणजे परंतु असा शब्द आहे अर्थ। म्हणजे याच्या अगोदर जे श्लोक झाले ते श्लोक जे होते त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं भगवानांनी की माझा परमभाव जे जाणत नाहीत ते मला मानुषी तनु धारण केलेला म्हणजे मनुष्याचं रूप धारण केलेलं हे पाहून आपल्यासारखा माणूस समजून माझी अवज्ञा करतात, अवहेलना करतात। कारण की ते माझा जो परमभाव आहे, दिव्य भाव आहे, म्हणजे दिव्य स्वरूप आहे, ते जाणत नाहीत। आणि हे सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती उदंड वर्णन केलेलं आहे मूर्ख लोकांचं। का असे बरेच होते त्यांच्या काळामध्ये, भगवान श्रीकृष्णांच्या काळामध्ये असे राक्षसीम आसुरीम चैव, राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय त्यांनी मोहित झालेले, म्हणजे त्यांची प्रकृती राक्षसी आणि आसुरी त्यांनी मोहित झालेले असे जे अवहेलना करतात, कमी प्रतीचं समजतात, वाटेल तसं वागतात, असे कितीतरी लोक त्या काळामध्ये होते। मग त्यांच्या निवारणासाठी तर भगवंतांना अवतार घ्यायला लागला। म्हणजे हे काम होतच, अर्थात ते अनुषंगाने आलेलं होतं। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां। दुष्कृत म्हणजे वाईट कृत्य करणारे जे वाईट लोक, त्यांचा विनाश करण्यासाठी अवतार कार्यामध्ये हे विशेष असतं की जे जे काही अवतार होऊन गेले प्रभूंचे त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी राक्षसांनी, असुरांनी विलक्षण उद्रेक माजवलेला होता त्या काळामध्ये, आणि त्यांचं निवारण करणं हे भागच होतं। पण मुख्य उद्देश तो नाही आहे। परित्राणाय साधूनाम याच्यापासून सुरुवात झालेली आहे। साधूंचं परित्राण करणे म्हणजे त्यांना संरक्षण देणे, साधुवृत्तीला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे, याच्यासाठी विनाशाय दुष्कृताम हे अपरिहार्य आहे। आणि मुख्य गोष्ट आहे धर्मसंस्थापन। धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे। हे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या काळामध्ये सर्वतोपरी करून दाखवलेलं आहे की धर्मसंस्थापना कशी केली। भगवद्गीता केवढी तरी मोठी धर्मसंस्थापना आहे। त्याच्यामध्ये हा श्लोक आहे की महात्मे कसे बसतात,
म्हणजे हे सगळे आसुरी अंतःकरणामध्ये हा आसुरी आणि राक्षसी भाव घेऊन वागणारे जे लोक जे त्या काळामध्ये विद्यमान होते, त्यांचा विनाश करणे. पण त्याच्याबद्दल इथं बोललेलं आहे भगवानांनी की अशा प्रकारचे जे लोक असतात त्यांच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी विलक्षण टीका केलेली आहे, कल्पनेच्या बाहेर. म्हणजे भगवानाने काय केली असेल अशी विलक्षण टीका केलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी असं म्हटलेलं आहे, असून दे ते सगळं बोलणं, कारण की मूर्खांच्याबद्दल बोलून बोलून वाचा शिणते. तर ज्या ठिकाणी वाचेला विसावा मिळतो असं साधूंचं वर्णन मी आता करतो. असं म्हणून या श्लोकाच्या वरच्या विवरणाला ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली की वाचा शिणून गेले दुष्टांचं वर्णन करून, मग साधूंच्या ठिकाणी तिला विसावा मिळतो. आणि मग हे महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रितः, दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन बसतात महात्मे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन महात्मे बसतात असं नव्हे, दैवी प्रकृतीच त्यांचा आश्रय घेऊन राहते. कारण दैवी प्रकृतीने राहायचं कुठे? अगोदरचे श्लोक तुम्ही बघितलेत, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम, हे सगळे जे दैवी गुण सांगितलेले आहेत, ही दैवी प्रकृती सांगितलेली आहे. या दैवी प्रकृतीने राहायचं कुठे? कुणाच्या जवळ राहायचं? तर जे महात्मे आहेत त्यांचा आश्रय घेऊन ही दैवी प्रकृती राहते असं महाराजांनी म्हटलेलं. आणि त्याच्यावरचं विवरण पण अप्रतिम केलं. कारण ही सर्वसाधारण माणसं अशा प्रकाराने वागू शकत नाहीत. अशा प्रकारे महात्म्यांच्या जीवनातले जर का प्रसंग बघितले, प्रसंग म्हणजे त्यांनी सांगितलेलं बौद्धवचन नव्हे, प्रत्यक्ष प्रसंग त्यांच्या जीवनातले जर का बघितले तर असं सर्वसाधारण माणूस नाही वागू शकणार. मागे सांगितले होते कलावती देवींचे प्रसंगाची कथा, म्हणजे कथा असं नाहीच आहे, तो प्रसंगच आहे. की रात्रीच्या वेळेला शेजारच्या घरामध्ये त्यांच्या त्या हरिमंदिरामध्ये राहत होत्या, पण म्हणजे ते कार्य सगळं तिथं उभं राहिलं. पण शेजारच्या जवळपास असणाऱ्या लोकांना रात्री भजन ऐकू यायचं, आरती भजन. तर त्यांनी येऊन विचारलं की रात्री का तुम्ही भजन आणि आरती करता रात्री 12च्या पुढे? म्हणजे साधारण माणसाच्या डोक्यातल्या कल्पना, बाबा झोपच येत नसेल बाईला तर मग ती काय करेल. म्हणून त्यांनी असं विचारलं की तुम्ही का रात्रीच्या वेळेला भजन करता आणि का आरती करता? तर त्यांनी सांगितलं त्या बाईला की अगं एक चोर येतो. चोर येतो? मग चोर येतो तर तुम्ही पोलिसांना सांगायला पाहिजे, त्याला पकडायचा प्रयत्न करायला पाहिजे, तुम्ही भजन काय करता? तर किती दिवस येतो? ते म्हणले की 13 दिवस झाले, म्हणजे 12 दिवस तो चोर येतो. म्हणजे असं प्रत्येक दिवशी तो चोर यायचा आणि ह्या भजन करायच्या, त्यावेळेला आरती करायच्या. आणि तो चोर ते कौलं काढायचा आणि ते कौलं काढून त्याच्यातनं आतमध्ये शिरायचा प्रयत्न करायचा, परंतु ते भजनाचे सूर आणि आईंचा गळा फार गोड होता. आणि ते सगळं त्यांचं म्हणणं ऐकून तो गप्प बसायचा आणि त्याला चोरी करू नये असं वाटायचं. आणि तो परत जायचा.
तर त्या बाई म्हणते की अगं चोर येतो तर त्याला पकडायला पाहिजे, पोलिसात द्यायला पाहिजे, आरडाओरडा करायला पाहिजे, तू ये राहायला म्हण. ती बाई आली राहायला. आणि तो चोर आला की रात्रीच्या वेळेला आवाज यायला लागला. तर ती बाई म्हणली की काय, कसला आवाज येतोय? त्या म्हणल्या चोर आलाय. तर चोर आल्यानंतर ओरडाओरडा करायचा, त्याला पकडायला द्यायचं. ही बाई इतकी थरथर 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 कापायला लागली आणि भ्यायली होती भयंकर. ती कुठली काय त्याला पकडायला जाते. मग आईंनी नेहमीप्रमाणे आपलं भजन सुरू केलं. त्याच्यानंतर आरती केली आणि चोर गेला निघून. तेव्हा त्या बाईला कळलं की हे असं आपल्याला निश्चयाने शक्य नाही आहे. आणि मग 13व्या दिवशी तो चोर स्वतःच्या पैशाने पहिल्यांदाच कदाचित केळी वगैरे घेऊन आईच्या दर्शनाला आला. त्याने अर्पण केले. त्याने त्याला उपदेश पण केला आणि त्याच्यानंतर तो गेला. आता ही गोष्ट काही सामान्य व्यक्ती करू शकणार नाही. दैवी प्रकृती आश्रित. याचं कारण असं आहे की त्याच्यानंतर त्याचं जीवन पालटलं. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे नुसतंच अशा प्रकारे तो प्रसंग निभावून गेला असं नव्हे, तर त्यांचं जीवन पालटणे. गवळणी महाराजांच्या जीवनात सुद्धा असा प्रसंग आहे की एक चप्पल चोर होता आणि तो तिथं आश्रमामधल्या चपला चोरायचा. तर त्याला पकडलं आणि मग याला पोलिसात द्या, अमकं द्या, तमकं द्या, असं सगळं बोलणं चाललं होतं. तर महाराजांच्या पुढे आणून पहिल्यांदा कुणाला तरी सुचलं महाराजांच्या पुढे त्याला नेऊन उभं करू. महाराजांच्या पुढे नेऊन उभं केलं. महाराजांच्या पुढे नेऊन उभं केल्यानंतर महाराज म्हणले, अरे चपला का चोरतोस तू? तुझ्याकडे पैसे नाही आहेत का? आणि चक्क पैसे काढून त्याला दिले की हे घे पैसे, चपला आण. तर तो इतका पालटला त्या एका प्रसंगाने की दुसऱ्या दिवशीपासून तो आश्रमामध्ये सेवा करायला आला आणि त्याच्यानंतर तो अखंडित सेवा करत होता. वसंतराव वैद्य म्हणून स्वस्तिक ते शूजचे मालक होते, त्यांनी त्याला लावून घेतलं वसंतराव वैद्यांनी आणि त्याच्यानंतर चांगल्या नोकरीला लागला, उत्तम संसार वगैरे केला. हे जे जीवन पालटणं आहे ते एका कृतीतनं झालं की तुझ्याकडे पैसे नाहीत का, मी देतो. हे क्वचित आहे, महात्मानस्तु माम पार्थ. पण याचा अर्थ असं नव्हे की आपण आता वाट पाहत बसायची चोराची आणि आपण आता केव्हा येईल त्यावेळेला आम्ही हेल्प करू, अशा प्रकारचा काही त्याचा मार्ग नव्हे. अंतरंगामध्ये पालट झालेला आहे. अशा प्रकारचा महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रित. त्यांना भयच नाही वाटलं त्याचं. उलट मी याला पालटेन का, अशा प्रकारचा करुणेचा भाव त्यांच्या मनामध्ये, कलावती देवींच्या मध्ये वगैरे निर्माण झाला. ही गोष्ट काही सामान्य गोष्ट नाही आहे. महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रित. भजन त्यनन्य मनसो, अनन्य मनस होऊन मला भजतात. ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, सर्व भूतमात्रांचा मी आदी आहे, अशा प्रकारच्या परमात्मा स्वरूपाने ते मला बसतात, म्हणजे जाणून बसतात. सांसारिक प्रॉब्लेमच्या रसद पुरवणारा म्हणजे देव, असं त्यांचं काहीतरी देव. म्हणजे समर्थांनी असं म्हटलंय, जनांचा लालची स्वभाव आरंभीचं म्हणते देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी भावना. असं महात्म्यांची भूमिका नसते. ज्ञात्वा भूतादिम अव्ययम म्हणजे हे भूतमात्रांचा आदी असलेला परमात्मा या भूमिकेतनं ते बघून त्याच्याप्रमाणे उपासना करण्याचा काही प्रश्नच खरं तर त्यांचा नसतो.
ते परिपूर्णतेला पोचलेले असतात. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिम वर्णन केलेलं आहे. अर्थातच कुठल्याही गोष्टीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं असं आपल्याला म्हणताच येत नाही. प्रत्येक ठिकाणी अप्रतिम वर्णन केलं असंच म्हणतं. जयाचे चोखटेनी मानस आहे. चोखटे म्हणजे शुद्ध झालेलं चोखट. मी होऊन असे म्हणजे चोखटेनी मानस आहे. मी होऊ मानस म्हणजे मनामध्ये, चित्तामध्ये शुद्ध झालेलं चित्त. कशाने शुद्ध झालेलं आहे? पूर्वीच केलेली जी उपासना, त्याचा ज्ञानमय परिणाम यांनी ते शुद्ध झालेले आहे. जयांचे चोखटेनी मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. क्षेत्र संन्यासी म्हणजे असे संन्यासी असतात की जे फिरणारे असतात आणि काही एखाद्या क्षेत्रातच केवळ राहत उपासना करतात. त्या क्षेत्राला सोडून ते कधी जात नाहीत. त्यांना म्हणतात क्षेत्र संन्यासी. तर भगवान म्हणतात की याच्या मनामध्ये मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो. त्याचं मन हेच पवित्र क्षेत्र आणि त्याच्यामध्ये मी कायम राहतो. जयाचे चोखटेनी मानसे मी होऊन असे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजलिया ही उपासी वैराग्य का. जो निजल्यानंतर सुद्धा वैराग्य त्याची उपासना करतो. म्हणजे जागृतपणे तर वैराग्य उपासना त्याची करतोच. म्हणजे तो वैराग्याची उपासना करतो असं पण म्हटलेलं नाही. त्याचीच वैराग्य उपासना करतो असं म्हटलं. हे महाराजांचं विशेष शैलीचं बोलणं आहे. निजल्यानंतर सुद्धा वैराग्य उपासना करते. याचा उत्कृष्ट प्रसंग म्हणजे ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांची परीक्षा घ्यावी असं विवेकानंदांना वाटलं आणि हा जो भाग आहे की झोपेत सुद्धा वैराग्य ढळत नाही, तर असं कसं असेल? पैशाला मी स्पर्शच करू शकत नाही असं रामकृष्ण म्हणत असतात. तर त्यांना असं वाटलं की अंगाला पैसा लागला तर झिंझिण्या येतात, असं त्यांची अवस्था ते बोलून दाखवतात. तर विवेकानंदांना असं वाटलं की यांची परीक्षा घ्यावी, असं कसं असेल म्हणून. तर रात्री झोपेमध्ये ते झोपल्यानंतर त्यांचा हात असा होता, त्या हातावरती विवेकानंदांनी म्हणजे नरेंद्रनाथ त्यावेळेचे 1 रुपयाचं नाणं ठेवलं. ते रुपयाचं नाणं रात्री ते झोपलेले असताना त्यांच्या हातावर ठेवल्यानंतर हात आपोआप असा वाकडा होऊन ते नाणं पडून गेलं झोपेत. आमचे स्वामी सांगायचे की असं जर का आमच्या बाबतीत केलं असतं तर आमचा हात असा मूठ वळली. झोपेत सुद्धा वैराग्य उपासना करतो. अक्षरशः मला या प्रसंगाच्या वेळेला ज्ञानेश्वरीच्या वेळेला तो प्रसंग कायम आठवतो. जया निजलिया ही उपासी वैराग्य का. आणि जयाच्या आस्थेची या सद्भावा आतू धर्म करी राणीवा. अस्तित्वाचा भाव परमात्म्याच्या, त्याच्या अंतःकरणामध्ये कोण राज्य करतं? धर्म राज्य करतं. धर्म करी राणीवा जयाचे मन ओलावा विवेकासे. विवेक हा कसा जिवंत राहील? तर एखादं रोपटं जिवंत राहण्यासाठी त्याला ओलावा लागतो, तसं विवेकाला ओलावा यांच्यापासून मिळतो, ज्याचं मनच अशा प्रकारचं की विवेकाला ओलावरून तो विवेक जिवंत राहतो. कारण की त्याची स्थिती अंतरंगाची. प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्येक ठिकाणी दाद द्यावी असं आपल्याला वाटतं, कारण की त्यांचं ते एकंदरच दृष्टांत जे आहेत ते विलक्षण आहेत. पण जर का आम्ही संत वाङ्मय वाचलं, महात्म्यांचे प्रसंग वाचले, तर असं लक्षात येईल की एक एक वेगळे वेगळे भाग आहेत की ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे विषय वर्णन केले गेले आहेत. पण अप्रतिम विषय कुठला असेल तर
जे संत सत्पुरुष आहेत त्यांच्या जीवनातले प्रसंग हा अप्रतिम विषय आहे. त्याच्या इतका अप्रतिम विषय कुठला नाही. तो एक साधू आणि त्याच्याबद्दल रामकृष्णांच्या वाङ्मयामध्ये आहे किंवा कोणाच्या तरी म्हणजे असं त्या साधूचं वर्णन आहे. आणि त्या वर्णनामध्ये तो रात्रीच्या तो साधू असतो, त्याच्याजवळ एक घोडा असतो आणि त्याच्याजवळ जो घोडा असतो तो अप्रतिम असतो. तिथं एक चोर असतो आणि त्याला असं वाटत असतं की काय झालं तरी हा घोडा मी पळवीन म्हणून तो एका साधूचं सोंग घेऊन तिथं त्याच्या मठात राहतो. नंतर ते सगळं तो समजून घेतो की हा केव्हा केव्हा कुठं कुठं जात होते. तर सकाळच्या उपासना संपल्यानंतर तो एक फेरफटका मारण्यासाठी घोड्यावरून जात असे. मग हे सगळं तो जाणून तो त्या वेळेला बरोबर एका लंगड्या भिकाऱ्याचं सोंग घेऊन त्याच्या रस्त्यामध्ये उभा राहतो. आणि असा एकदम मरगळलेला असा भिकारी आणि तो साधू तिथं थांबतो. तो म्हणतो की काय करतोयस तू? तो म्हणला मला पुढच्या गावाला जायचं आहे परंतु मला चालवत नाही. साधू म्हणतो थांब. म्हणून तो त्याला उचलून त्या घोड्यावरती बसवतो. घोड्यावरती बसवल्या तो घोड्याला टाच मारतो आणि घोडा पळवतो. आणि तो पळत असताना साधू धावत धावत त्याच्या पाठीमागे थांब 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 म्हणून जातो. तर तो थांबतो आणि म्हणतो आता तर हा घोडा माझा आहे, तुला काय पाहिजे? म्हणला मला एकच गोष्ट पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? तर तू असं लंगड्या भिकाऱ्याचं सोंग घेऊन घोडा पळवलास हे कुणाला सांगू नकोस. तर त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणला असं का? असं मी सांगितलं तर काय हरकत आहे? तो म्हणला असं तू सांगितलंस तर खऱ्या भिकाऱ्यांच्यावरती लोक विश्वास ठेवणार नाहीत आणि त्यांना मदत करणार नाहीत. असं होऊ नये म्हणून मी एवढी एकच मागणी मागतो. महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रिता. भजन अनन्य मनसो हा तर वेगळाच भाग आहे. अनन्य मनाने ते भजतात. तर त्याच्याबद्दल महाराजांनी वर्णन असं केलेलं आहे की जे ज्ञानगंगे नाहले, ज्ञानाच्या गंगेमध्ये नाहले, ज्ञानगंगे नाहले, पूर्णता जेवूनी झाले. मग जेवण कशाचं केलं त्यांनी आणि तृप्त कशाने झाले? पूर्णतेने जेवण केलं. परिपूर्ण स्थिती, ज्ञान परिपूर्ण स्थितीचं जेवण केलं. पूर्णता जेवूनी झाले, शांतीचं आले पालव नव्हे. शांतीला जणू नवीन पालवी फुटली अशी टवटवी त्यांच्या जीवनामध्ये दिसते. म्हणजे शांती जी असते त्यांची ती चैतन्यमय शांती असते, डेड सायलेन्स नाही, चैतन्यमय शांती. म्हणून शांतीचं आले, नवी पालवी फुटली पालव नव्हे. जे परिणामा निघाले म्हणजे ब्रह्मरूप अवस्थेचा हा परिणाम सर्व उपासनांचा. आणि त्या ब्रह्मस्थितीला जणू काही कोंभ निघालेले आहेत, कारण की क्रियात्मक आहेत, ते क्रियाशील आहेत, ते नुसते बसून नाही आहेत. परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ. आणि ते त्याच्या पुढे असं म्हणतात की आनंद समुद्री कुंभ, आनंदाचे समुद्र, त्याच्यामध्ये कुंभ चुबकळून भरले. म्हणजे बुडवले आणि आत बाहेर भरून वरती परत ओसंडत आहेत आनंदाने. आनंद समुद्री कुंभ चुबकळून भरले असं एकंदर त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं. असं चैतन्यमय रसरसलेलं जीवन आहे, परंतु ते अत्यंत शांत पण आहे.
अत्यंत धैर्य आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. जगाची सगळी जी परिस्थिती आहे ती एकंदर वाईट पूर्वापार आहे बाह्यता जर का बघितलं तर. पण यांना असा विश्वास असतो की हे जग पालटून चांगलं होईल, आणि त्यांच्या परीने ते सद्भाव प्रसृत करतच राहतात जगामध्ये. असे जे आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये जे या भक्तीची येतुली प्राप्ती, त्यांना भक्तीची इतकी प्राप्ती झाली असते की जे कैवल्य परवते सर म्हणते. कैवल्य म्हणजे परिपूर्ण योगातनं ज्ञानाची परिपूर्ण असलेली अवस्था, त्याला ते म्हणतात की तू जरा मागं सरक, ही भक्ती पहिल्यांदा घेऊ दे. भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्य परवते सर म्हणते, म्हणजे त्याचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा, ज्ञानाच्या आनंदाच्या पेक्षा ज्ञानाच्या पलीकडे असलेली ज्ञानोत्तर भक्ती, त्या भक्तीचा आनंद विशेष आहे. ज्ञानोत्तर भक्ती त्यांना प्राप्त झाली. महात्मानस तुमाम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिता, याच्यावर अप्रतिम विवरण महाराजांनी केलेलं आहे. आणि जयाच्या लीले माझी नीती जियाली असे, त्यांची जी लीला असते म्हणजे जे काही कर्म असतं त्यांचं, त्या कर्मामध्ये सगळ्या ठिकाणी केवळ दुसऱ्यांना प्रबोधन करणे एवढंच नव्हे, दुसऱ्यांना मदत करणे हात भाग आहेच आहे, पण एकंदर सगळं जे त्यांचं जे वागणं बोलणं राहणं असतं त्याच्यामध्ये नीतिमत्ता जिवंत आहे असं दिसून येतं. असाच एक प्रसंग पुन्हा एकदा गोवणी महाराजांचं सांगावं असं वाटतं मला, की का ते मला माहीत नाही की महाराजांची इतकी आठवण येण्याचं कारण, पण कधी कधी असं होतं एखाद्या सत्पुरुषाच्या बाबतीतलं विशेष प्रसंग सांगावेसे वाटतात. तसा एक प्रसंग आहे की ते नूतन मराठी विद्यालयामध्ये ड्रॉइंग मास्टर होते गोवणी महाराज. आणि त्याच्यानंतर मग पुढे महाराज म्हणून ज्या वेळेला खूप काळानंतर, कुणाला कित्येकांना माहितीच नव्हतं की हे महाराज आहेत वगैरे, तर आश्रम ज्या वेळेला झाला त्यावेळेला आश्रमामध्ये एक शिक्षक होते आणि त्या शिक्षकांनी अतिशय सुंदर असा आश्रमाच्या कार्यक्रमाचा बोर्ड लिहिला. रंगीबेरंगी खडू वापरून आश्रमाच्या कार्यक्रमाचा बोर्ड लिहिला. ड्रॉइंग टीचर महाराज होते हे त्यांना माहिती होतं, त्यामुळे महाराज खुश होतील असं त्यांना वाटलं होतं. त्यानुसार महाराजांनी विचारलं पण की हे बोर्ड कोणी लिहिला. मग हे पुढे आले, छान लिहिलाय म्हणले बोर्ड, खडू कुठनं आणले असं विचारलं. तर तेव्हा ते गांगरले थोडेसे, ते म्हणले की शाळेतनं आणले. मग शाळेतनं खडू आणले म्हणल्यानंतर महाराजांनी असं विचारलं की शाळेतनं का आणले, आम्हाला वापरायला दिलेले असतात असं ते म्हणले. तेव्हा महाराज म्हणले शाळेत वापरायला दिलेले असतात, आश्रमात वापरायला दिलेले नसतात. त्यामुळे मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही वाटेल तेवढे खडू आणा, परंतु शाळेतले खडू इथं आणू नका. जयाच्या लिहिले माझी नीती जियाली असे. तुम्ही जर का संत चरित्र आणि वाङ्मय त्यांचं जे आहे ते उपदेशात्मक वाङ्मय आहे, तो भाग आपण पाहतोच होतो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने. पण त्यांच्या ज्या ह्या प्रसंगांच्या मधनं जी शिकवण दिली जाते, प्रत्यक्ष घडलेले प्रसंग आहेत. महाराजांच्यावरती स्मर्तृगामींच्या स्मृती नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रसंग आहेत. म्हणजे कुठं आहे हे पण मी सांगतो, मी ऐक्यू अशा ह्याच्यावर विश्वास ठेवून नाही, प्रत्येकी छापलेलं आहे ते आणि तसे प्रसंग घडलेले आहेत. अशी जी गोष्ट आहे त्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी, प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये अशा अप्रतिम कित्येक गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हां, जयाची या लिले माझी नीती जियाली असे, या प्रसंगावर कळतं. वेगळे वेगळी जी विधानं असतात या अध्यात्मशास्त्रामध्ये, परमार्थिक ग्रंथांच्यामध्ये,
त्या सगळ्या विधानांना कुठं ना कुठं तरी संत पुरुषांच्या जीवन प्रसंगांचा आधार असतो. त्यांच्या बोलण्याचा तर असतोच, पण बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांचे प्रसंग जो असतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये यद्यत आचरति श्रेष्ठ तत्तत एवेतरो जनः, जे जे श्रेष्ठ पुरुष आचरतात, यद्यत आचरति श्रेष्ठ तत्तत एवेतरो जनः, तसंच इतर जण वागायचा प्रयत्न करतात, वागतात. सयत प्रमाणम कुरुते लोकस तदनुवर्तते, ते जे गोष्टी प्रमाणित करतात तसेच लोक अनुवर्तन करतात त्याप्रमाणे, त्या प्रमाणांना धरून. पण तरी देखील याच्यामध्ये फरक असा आहे की पहिल्या चरणामध्ये यद्यत आचरती, याच्यामध्ये दोनदा तो यद्यत वरती जोर आहे. तत्तत, यद्यत आणि तत्तत, तसे तसे लोक वागतात, म्हणजे तो आचरणाचा जोर आहे. आणि ते सांगतात तशाच प्रकारे त्यांचं अनुसरण करतात. याच्यामध्ये यत आणि तत हे एकदाच आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीतनं जी गोष्टीची शिकवण मिळते तशी त्यांच्या नुसत्या सांगण्यातनं मिळत नाही. असं त्या श्लोकाची जी ठेवण आहे त्या ठेवणीमधनं व्यक्त होतं. चिन्मयानंदांनी असं म्हटलेलं आहे स्वामींनी की कृतीशिवाय प्रबोधन म्हणजे नुसतं प्रमाणित करणे आणि कृती नसणे, हे म्हणजे आतमध्ये गोळी नसताना बंदुकीचा मार करणे. कृती जर का तशा प्रकारची असेल त्या महापुरुषाची, तर त्याचं ज्ञान खरं होय. अर्थात प्रत्येक वेळेला याचा अर्थ असा नाही की महापुरुष कुणी असलं तर त्याचं एक्झामिनेशन करत बसा की काय काय करतोय. आपण जाता जाता या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की त्यांच्या कृती आहेत या परमार्थाला अनुकूल असतात. यद्यत आचरति श्रेष्ठ तत्तत एवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस तदनुवर्तते. याच्यामध्ये असलेला जो सूक्ष्म फरक आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा, ते सुद्धा फार पाहण्यासारखं आहे. की असं असं न सांगता असं इंडिकेट केलेलं आहे की नुसतं सांगितलेलं असतं त्याचा इतका प्रभाव पडत नाही जितका कृतीतनं पडतो. म्हणून संतांच्या जीवन प्रसंगांचा अभ्यास हा आपल्याला करायला पाहिजे नेहमी. नुसता शब्दांचा तर करावाच, म्हणजे त्यांनी सांगितलेले प्रबोधन, त्यांनी सांगितलेले साधना, पण त्यांचे जे जीवन प्रसंग आहेत ते सगळे या सगळ्या तत्त्वज्ञानाला आधार असतात. आणि त्या आधारांच्या सहाय्याने ज्या वेळेला आम्ही ते शिकतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की असं वागता येतं, ही गोष्ट जीवनात प्रत्यक्ष आणता येते. स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनचरित्राच्या पहिल्या पानावरती परमार्थ परिस्थिती बदलून आनंद देत नसून प्राप्त परिस्थितीमध्ये आनंद घेण्याची कला शिकवत असतो, असं वाक्य लिहिलेलं आहे. हे इतकं अप्रतिम आहे की प्राप्त परिस्थिती चेंज झाल्यानंतर असं मी करीन वगैरे या गोष्टीला अर्थ नाही. प्राप्त परिस्थितीत तू काय करतोयस याला महत्व आहे. संपूर्ण स्वामी स्वरूपानंदांचं जीवन त्याच्या पाठीमागे उभं आहे. की जी व्यक्ती इतकी राष्ट्रप्रेमी होती, सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला होता, तुरुंगात गेलेले होते त्याच्यासाठी, त्या सत्याग्रहासाठी, अशा रीतीने राष्ट्रीयत्व विलक्षण होतं, काव्य विलक्षण होतं, हे सगळं म्हणजे आतमध्ये अनंत क्षमता होती. त्याच्यानंतर लग्न अगदी आता थोड्याच दिवसामध्ये होणार अशी स्थिती आलेली होती. अशा परिस्थितीत एकदम शारीरिक आघात झाल्यानंतर जे बंद पडलं ते 35 वर्ष एका खोलीत राहिले होते. आणि त्या खोलीमध्ये राहून स्वामी सांगत असत की जेव्हा आम्ही त्यांना भेटायला जाऊ त्यावेळेला त्यांचा चेहरा असा नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत दिसत असे. किती अवघड गोष्ट आहे. समाजासाठी जर का तुम्ही काय करू शकत असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चेहरा प्रसन्न ठेवा. त्यानेच भरपूर जगाची सेवा होऊ शकते. त्यानेच भरपूर जगाची सेवा होऊ शकते.
ही गोष्ट स्वामीजींच्या त्या अवस्थांच्या मधनं की सगळं बंद पडलेलं आहे, ही व्यक्ती काय करेल, उदंड वाङ्मय निर्माण केलं की जे अप्रतिम आहे. तोडच नाही अशा प्रकारचं वाङ्मय की ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरी जर तुम्ही बघितली, मूळ ज्ञानेश्वरी लावून बघितली, मी तसा अभ्यास केला आहे, म्हणजे मोठ्या भाग्याने मी तसा अभ्यास केला हे सांगण्याची मोठी गोष्ट आहे, याच्यातला भाग नाही, पण माझ्या भाग्यामध्ये ते मला प्राप्त झालं की त्या दोन्ही ज्ञानेश्वरी ताडून बघितले. तेव्हा असं लक्षात आलं की हे स्वतंत्र स्फुरण आहे. अभंग ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी हे जसं आहे तसं अभंग ज्ञानेश्वरी. काय अप्रतिम शब्द वापरलेले आहेत की जी गोष्ट ज्ञानेश्वरीतनं कळतच नाही, कारण की जुनी भाषा असल्यामुळे ते कळतच नाही. महाराज स्वामी स्वरूपानंदांनी ते अप्रतिम रीतीने सोपं करून तो इसेन्स तसाच ठेवून ते लिहिलेलं आहे. म्हणून असं लक्षात येतं की ते चैतन्यमय शांती आहे, ते शांतच होते, ते कुठे जाऊ शकत नव्हते. काही फिरायचं वगैरे, थोडंसं कोपऱ्यापर्यंत जाऊन आले वगैरे असं काही दिवस करू शकत होते, पण तो तरी देखील फारसं नाहीच. असं असताना अशा प्रकारचं वाङ्मय निर्माण होणं अमृतधारासारखं किंवा अभंग ज्ञानेश्वरीसारखं आणि कितीतरी, म्हणजे हे केवळ आश्चर्य आहे, हे काही सामान्य गोष्ट नाही आहे. म्हणून हे सगळं त्यांच्या जीवनाच्याकडे जरा डोळसपणाने बघितलं की अरे या स्थितीत ही व्यक्ती असं करू शकतो, आपल्याला काय झालंय. म्हणजे कविता करायची गरज नाही आहे, ते एक स्वतंत्र स्फुरण असतं देवदत्त, परंतु ती व्यक्ती किती फ्रेश राहिलेली आहे, किती लोकांना त्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या अवस्थांच्यासाठी, म्हणून पार करून जाण्याच्यासाठी. हे सगळं बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हां, अशा प्रकारचं पण काही जीवन असतं. म्हणून महात्म्यांचं जे वर्णन भगवद्गीतेने इतक्या आदराने केलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती असलेलं अप्रतिम भाष्य केलेलं आहे. याचं कारण हे आहे की अरे ह्या गोष्टी माणसाच्या मनावर जेवढा परिणाम करतात तेवढा वाङ्मय करत नाही. नुसतं वाङ्मय, त्या प्रसंगामधनं गेलेली व्यक्ती जेव्हा ते सांगते त्यावेळेला तिच्यामध्ये तिच्या स्वतःच्या अवस्थेचा जोर असतो त्याच्या पाठीमागे, आणि तो त्या शब्दांच्यामधनं व्यक्त होतो. समर्थांचं वाङ्मय बघा, शब्दामध्ये असलेला त्यांचा तो जोर बघा, कारण की तसंच सगळं जीवन जगलेले आहे. याच्यावर जास्ती भाष्य न करता मी हा विषय इथेच संपवतो. महात्मानस्तु माम पार्थ. कारण की एकदा संतांच्याबद्दल बोलायला लागलं तर संपूर्ण युवा केंद्राचा वेळ संतांच्या बोलणं, कारण की त्याच्या इतका सुंदर विषय दुसरं कुठला नाही की समर्थांच्या वाङ्मयाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर जे काही ठोसपणा आहे त्याच्यामध्ये, निश्चितपणा आहे, सूक्ष्मपणा आहे, तो सगळाच्या सगळा महाराजांनी समर्थांनी हे सगळं केलं किंवा असेल. अवतारी पुरुष म्हणून तर मान्यच आहेत, म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न नाही, या सगळ्यांनाच अवतारी पुरुष म्हणायला पाहिजे. पण ते जे 12 वर्ष त्यांनी तप केलं त्यावेळेला नुसते पाण्यात उभं राहून टाकळीला ते उभे राहिले होते आणि जप करत होते असं जे चित्र आहे तसं नाही आहे. त्याने उदंड त्यावेळेला स्वाध्याय केलेले आहेत, विविध ग्रंथ वाचलेले आहेत, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मपरिचिती शास्त्रे सहित हा सगळा जो भाग आहे ते त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांनी ते केलेलं आहे त्या काळामध्ये, जे पहिल्याच समासामध्ये त्यांनी प्रकट केलं. कोणते ग्रंथ वाचले त्याचे रेफरन्सेस सुद्धा दिलेले आहेत त्याच्यामध्ये, कुठल्या कुठल्या ग्रंथांचा अभ्यास केला त्याचे. म्हणून या लोकांच्याकडे बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतं की दिव्यत्व काही असतं ते माणसातून प्रगट होत असतं. ते दिव्यत्व त्यांच्या कृतीतनं प्रगट होत असतं, ज्यांच्यामध्ये ते दिव्यत्व असतं, ज्ञानात्मक आलेलं, ज्ञानातनं आलेलं दिव्यत्व, त्याच्यातनं पराभक्तीतनं आलेलं दिव्यत्व ज्यांच्या कृतीतनं प्रगट होत असतं त्यांना महात्मे असं म्हणतात. आणि ते कसे बसतात तर अनन्य मनस होऊन, म्हणजे परमेश्वराशी एकरूपच होऊन त्याचं ते भजन करतात, म्हणजे भजतात त्याला. असा हा अद्वितीय जे श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये त्यातला हा श्लोक आहे. हा स्वतंत्रच विषय 2-3 दिवस चालू शकेल असा आहे, परंतु आपण इथं थांबतो. हरिओम.